अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण वामनराज मासिक दिनांक 22/2/87 परमपूज्य मामांचा लेख वाचत आहोत. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ. हरिपाठातील 11वा अभंग असा आहे. हरी उच्चारणे अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र पय गाधा पळे भूत बाधा मेणे तेथे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करणे अर्थ उपशिता. याचा अर्थ खालीलप्रमाणे करतात. हरीच्या फक्त नामोच्चारणाने पातकांचे ढीगच्या ढीग एका क्षणात अग्निरूप होते. त्याप्रमाणेच सर्व कर्माचे आणि वासनांचे हरिस्मरणाने निरसन होऊन ती हरिरूप बनतात. हरिनामस्मरण हा फार सामर्थ्यवान मंत्रच असून त्याच्या योगाने पिशाच बाधा दूर होऊन देहाहंकार मावळतो. माझ्या भगवंता इतके सामर्थ्यवान जगात कोणीही नसून प्रत्यक्ष उपनिषदातील आत्मानामात्मविवेकरूप ज्ञानाहून देखील भक्ती थोर आहे असे श्री ज्ञानदेव तुम्हास खात्रीपूर्वक सांगतो. आजपर्यंत आपण श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठातील त्यांच्याच कृपेने त्या अभंगाचा गुणार्थ पाहिला. आज हा 11वा अभंग चिकित्सक वृत्तीने पाहायचा आहे. तो त्यांच्याच कृपेने आपण पाहू. हरिनामाचा महिमा श्रेष्ठ आहे असे सर्वच सांगतात व त्यात काही वावगे नाही. परंतु हरिनामाचा उच्चार कसा करायचा याचाच अनेकांना पत्ता नाही. यासाठीच या अभंगाची योजना आहे. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. हरी काय, राम काय, कृष्ण काय, शिव काय, कोणतेही नाम पापाचा नाश करणारेच आहे. त्या संप्रदायाप्रमाणे ज्याला त्याला ते नाम मिळते. परंतु त्याचा उच्चार साधला नाही तर ते व्यर्थ होते. कारण आपण जन्माला येताना पापाच्या आणि पुण्याच्या राशी घेऊन आलो आहोत. त्या जळून भस्म करून टाकायच्या आहेत. त्यासाठी त्या नामाचे जे घर्षण व्हायचे असते ते जर बरोबर झाले नाही तर त्याचा उपयोग होत नाही. हरिनामाचा उच्चार जर बरोबर झाला नाही तर बरोबर आणलेल्या अनंत पापराशी जळून खाक होणार नाहीत. यावर माझी आई एक साधे उदाहरण देऊन मला पटवत असे. तिने एक काळ्याची पेटी हातात घेऊन त्यातील एक काडी बाहेर काढली व त्यावर जोर न देता पेटीच्या पट्ट्यावर फिरवू लागली. तशी ती काडी काही केल्या पेटेना. मग तिने मला सांगितले, पहा बरे, ही काडी का पेट घेत नाही ते. असे म्हणून तिने काडी विशेष अँगल घेऊन व काडीच्या गुलाच्या बाजूला जोर देऊन ती ओढली. त्याबरोबर काडीने पेट घेतला. परंतु बाहेरचा वारा फार होता त्यामुळे ती काडी लगेच विझली. त्यानंतर तिने दुसरी काडी काढली व पेटताच तिला दुसऱ्या हाताने वाऱ्यासाठी आडोसा धरला. त्याबरोबर ती व्यवस्थित राहिली. त्याच काडीने तिने दिवा लावला व दिवा लावताच त्या खोलीतील अंधकार नाहीसा झाला. या उदाहरणापासून तिने दाखवून दिले की जसा काडीचा प्रयोग बरोबर साधून दिवा लावायचा आणि तो लागताच अंधकार नाहीसा होतो, तसेच नामाचे आहे. नाम घेताना त्याचा नाद, त्याची खुबी व त्याचे मागे असलेली श्री गुरूंची शक्ती व त्याचे ज्ञान एवढ्या गोष्टी नीट लक्षात आणल्यावर पापाच्या राशी जळण्यास वेळ लागत नाही. यासाठीच माऊली म्हणतात, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. आता क्षणमात्रे यावर विचार केला की काम झाले. मात्र हा एक क्षण कोणता हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या घरातील इलेक्ट्रिकच्या दिव्याचे उदाहरण घेऊ, म्हणजे नीट समजेल. आपल्यापैकी कोणी एकाने बंगला बांधला आणि त्यात निरनिराळ्या ठिकाणी पॉईंट्स घेतले. त्या प्रत्येक पॉईंटवर ग्लोब ट्यूब बसून झाल्या आणि आता काम संपले म्हणून स्वस्थ बसले. नंतर उजेड पाहिजे
म्हणून बटन दाबून पाहिले तरी दिवा लागेना. याचा अर्थ बाहेरच्या खांबावरचे कनेक्शन मिळाल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. बरे, बाहेरचे खांबावरील कनेक्शन मिळवले तरी त्या भागातील सेक्शनमध्येच बिघाड झाला असेल तरीही दिवे लागू शकत नाहीत. या उदाहरणावरून असे पाहायचे की पॉवर हाऊस म्हणजे जेथून आपला उच्चार निघतो ती वाणी की तिचे नाव आहे परावाणी. डिस्ट्रीब्युशन सेक्शन म्हणजे पश्चंती वाणी. मीटर म्हणजे मध्यमा वाणी व दिव्याचे बटण म्हणजे वैखरी वाणी असे जमून यावयास पाहिजे. म्हणजे ज्याप्रमाणे सर्व कनेक्शन्स जुळून आली असता बटन दाबताच लखलखाट होतो, त्याप्रमाणे असा हरिनामाचा उच्चार ज्या क्षणाला पडेल त्या क्षणाला पापाच्या राशीत जळतील. या उच्चाराचे गौडबंगाल कसे आहे हे नीट समजण्यासाठीच माऊलींनी पुढील चरण घातला आहे. तृण अग्नी मेळे समरस झाले तेसे नामे कैले जपता हरी. आता पहा, गवताच्या लाखो पेंड्या आहेत आणि त्याला अग्नी अगर लागला तर एका मिनिटात काही त्या सर्वच्या सर्व जळून खाक होत नाहीत. त्या तृणांना अग्नी जरी लागला तरी वारा अनुकूल पाहिजे, शिवाय त्या जळत जळत कित्येक दिवसांनी त्या सर्वांची राख रांगोळी होते. या उदाहरणावरून माऊली म्हणतात, तैसे नामे केले जपता हरी. ज्याप्रमाणे अग्नी लागल्यावर वाऱ्याची व वेळाची म्हणजेच कालाची जरुरी आहे, शिवाय त्यावर कोणी पाणी, वाळू, अगर माती वगैरे टाकता कामा नये. म्हणजे त्या अग्नीमुळे त्या सर्व गवताच्या पेंड्या खाक होतील. तसेच नाम ज्या तऱ्हेने सांगितले त्याच तऱ्हेने व त्या नियमाने घेतले की पापांच्या राशीच्या राशी जळून खाक होतील. परंतु मनुष्य मात्र फार उतावळा आहे. त्याला वाटते की पी हळद की हो घरी. रात्री दूध व हळद मिश्रण प्याला व सकाळी उठून आरशात पाहू लागला. त्यास विचारले, अरे उठल्या उठल्या आरशात का पाहतोस? तर तो म्हणाला, रात्री झोपताना दूध हळद प्यालो तेव्हा गोरा झालो की नाही ते पाहतो आहे. हे जसे त्याचे म्हणणे निरर्थक असते, तसेच केव्हा तरी सती सहामासी नामस्मरण करायचे व पापांच्या राशी कशा नाहीशा झाल्या नाहीत ते पाहायचे. हे कसे व्यर्थ आहे ते सांगण्यासाठीच माऊलींनी या अभंगाच्या 3ऱ्या चरणाची योजना केली आहे. हरी उच्चारण मंत्र पै अगाधा फळे भूत बाधा भेणे तेथे. या चरणाद्वारे त्यांनी एक खुबी दाखविली आहे. पहिल्या चरणात हरिनामाचा उपयोग सांगितला, कारण एकदम सुरुवातीला कोणतीही गोष्ट अचूक व बिनचूक करणे कठीण असते. तेव्हा येता जाता, उठता बसता, कार्य करता करता केव्हाही नाम घेत असावे. हे घेता घेता कोणीतरी भेटेल व तो सांगेल त्याप्रमाणे घेण्यास सुरुवात झाली की अक्षरे तीच, परंतु त्याचा जप तयार होतो. आणि या चरणात सांगतात, हरी उच्चारण मंत्र पै अगाध. तेव्हा हे कसे ते पाहू. नाम जाता येता घेता येते. जप मात्र एका ठिकाणी बसूनच करावा लागतो. पण त्याच नामाचा मंत्र जेव्हा होतो तेव्हा त्या साधकावर श्री गुरूंची कृपा व्हावी लागते व त्यांना याचे ज्ञान त्याचबरोबर शक्ती व युक्ती दाखविल्यावर त्या बरहुकूम साधकाने त्याचा अवलंब केला की तेच नाम प्रथम नाम नंतर जप रूप होते व तीच अक्षरे आता मंत्ररूप होतात. या मंत्राचे सहाय्याने इतर दोष तर जातीलच, परंतु भूतबाधासुद्धा पळून जाईल. आपण जन्माला येताना ज्या पापराशींच्या राशी आणतो त्यात भूतबाधा, पिशाचबाधा, राक्षसबाधा, यक्षबाधा, गंधर्वबाधा अशा अनेक बाधा आणलेल्या असतात. त्या साधनेच्या म्हणजे हरी उच्चारणाच्या मार्गात अडसर करणारच. कारण परमेश्वराचे नाम हे अमृताहूनही गोड आहे. यासाठी संत महात्मे म्हणतात की अमृताहूनही गोड नाम तुझे देवा. परंतु माझ्या मुखातून ते का बाहेर येत नाही किंवा माझे वंदन ते का घेऊ शकत नाही, यावरूनच पापाच्या राशीमध्ये अनेक बाधा दडलेल्या आहेत हे समजते. त्यामुळे ते नाम तर मुखातून बाहेर येत नाहीच, पण येऊ लागले
तर नीट उच्चार करता येत नाही. उच्चार करता आला तर त्याचे ज्ञान नसते व ज्ञान असले तर त्यासाठी लागणारी शक्ती मिळालेली नसते. यासाठीच माऊली शेवटच्या महत्त्वाचा चरण घालतात. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करणे अर्थ उपनिषदा. श्री ज्ञानेश्वर माऊली त्यांच्यावर झालेल्या श्री गुरुकृपेमुळे आलेल्या अनुभवांच्या द्वारे म्हणतात की माझा म्हणजेच सर्वांचाच हरी हा समर्थ आहे. आणि तो किती समर्थ आहे तर त्या हरीचा खरा अर्थ उपनिषदांना सुद्धा करता येत नाही. यावर आपणास शंका येणे साहजिकच आहे की उपनिषद प्रामाण्य हेच भारतीय तत्त्वज्ञानाचे मूळ असे असता त्या उपनिषदांना हरीचा अर्थ करता येत नाही असे कसे म्हणतात. याचा अर्थ असा की उपनिषदांच्या वाचनाने मनुष्यास शब्दज्ञानाने मीच ब्रह्म आहे असा खोटा भास होऊ लागतो. परंतु प्रसंग आल्यावर तो टिकत नाही. यासाठी फार थोर लोकांची प्रत्यक्ष घडलेली उदाहरणे घेऊ म्हणजे हा प्रश्न सुटेल. भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य यांच्या अद्वैत सिद्धांताची प्रवचने ऐकून त्या शब्दज्ञानाचे भांडवलावर अनेक मंडळी त्यांच्याबरोबर यात्रा वगैरे करू लागली. शिष्य संप्रदाय वाढला आहे असे पाहून आचार्यांच्या मनात आले की खरोखरीच सर्वत्र ब्रह्म आहे, दुसरे काही नाही असे श्रुती सांगते. त्याचा अवलंब या मंडळीने किती केला आहे हे पाहावे. या विचाराने जात असताना एका ठिकाणी काचेची भांडी करण्याचा कारखाना होता. तेथे निरनिराळ्या साहित्यांपासून रस तयार करीत भांडी करण्याचा कारखाना होता. तेथे निरनिराळ्या साहित्यापासून रस तयार करीत असून व मग तो रस साच्यात ओताळायचा व त्यापासून निरनिराळ्या आकाराची भांडी तयार करून ती विकायची असा कारखाना लागला. तो रस पाहून आचार्यांनी शिष्याची परीक्षा घेण्याची बरी संधी आहे असे जाणले. त्यांनी सहजपणे त्या रसाचे खाली आपली ओंजळ घालून तो रस त्या ओंजळीत घेऊन पिऊ लागले. आपल्यालाही ही परीक्षा द्यावी लागणार हे ओळखून एक एक शिष्य करीत सर्वच शिष्य पळून गेले, कारण ते सर्वच बोलके पंडित होते. वैराग्याची शीव त्याने पाहिली नव्हती. म्हणून संत महात्मे म्हणतात की शब्द ज्ञाने केला नाश, साधनेही बुडविली. यावर माझे अण्णा म्हणजे माझे वडील त्यांच्या श्री गुरूंची म्हणजे ज्यांच्या कृपेने माझा जन्म झाला ते परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती महाराज यांची हकीकत सांगत असतात. त्यांचा अधिकार केवढा तर अण्णा सांगायचे, एकदा ते पुण्याला आले असताना कॉलेजची सुधारणावादी मुले परंतु थोर विभूतींची भेट घेण्याची इच्छा असलेली त्यांच्या दर्शनास आली. तेव्हा महाराजांनी त्यांना विचारले, स्नान वगैरे करून आलात का? तेव्हा ती मुले म्हणाली, स्नान काय, आपलेच दर्शन झालं की झाले. हे उत्तर ऐकताच महाराजांनी घरातल्या माणसाला सांगितले की जा रे, घरातून 4 ज्वारीचे दाणे घेऊन ये. तो ते दाणे घेऊन येताच ते आपले पाय समचरण करून बसले व त्या पायात ते दाणे टाकाव्यास सांगितले. आणि काय चमत्कार, ते ज्वारीचे दाणे त्यांचे पायावर पडताच असे भट्टीतील वाळू असलेल्या तापलेल्या कढईत दाणे टाकल्यावर लाया होतात त्याप्रमाणे त्या 4 दाण्यांच्या लाया झाल्या. मग त्याने विचारले की तुम्ही अमंगल अवस्थेत येथे दर्शनाच्या निमित्ताने आला, तेव्हा दर्शन घेताच काय होईल ते कळले का? हे सर्व पाहताच ती मुले पळून जाऊ लागली. तेव्हा त्यांना बसवून घेऊन स्वामींनी समजावून सांगितले की देवाकडे, गुरूंकडे, साधू संन्यासांकडे आशीर्वाद मागावयास जाताना शुचिर्भूत होऊन जावे. उगाच वाटेल तसे वागल्याने नाश होतो हे लक्षात ठेवावे. असे हे स्वामी त्यांच्या शिष्यांची परंपरा फार मोठी व अधिकारी आहे. त्यात माझे श्री गुरु योगीराज गुळवणे महाराज, परमपूज्य रंगावधूत महाराज, परमपूज्य नाना महाराज तराणेकर आदी मंडळी आहेत व त्यांच्या परंपरा पण आहेत. त्यांनाही गुरुस्थानी असलेले या सर्वांचे ज्येष्ठ गुरुबंधू स्वामींचे एकमेव दंडी संन्यासी असे शिष्य म्हणजे परमपूज्य नृसिंह सरस्वती दीक्षित महाराज यांचा व स्वामींचा झालेला संवाद मला
अण्णांच्या मुखाने ऐकावास मिळाला तो तसाच येथे येतो. यात स्वामींचा उल्लेख वासुदेव व दीक्षित महाराजांचा उल्लेख नारायण म्हणून आहे. तो संवाद असा: वासुदेव महाराज: नारायणा, तू काय काय शिकला आहेस? नारायण: मी मराठी शिक्षण पूर्ण केले व थोडे इंग्रजी शिकलो. वासुदेव महाराज: ब्रह्मकर्म करतोस की नाही? नारायण: होय, संध्याआधी करून शिवाय गुरुचरित्र वाचतो. वासुदेव महाराज: पारमार्थिक वेदांत ग्रंथ वाचले आहेस का? नारायण: होय, एकनाथी भागवत व वेदेश्वरी ग्रंथ वाचले आहेत. वासुदेव महाराज: वेदेश्वरी ही हंसराजकृत शिवगीतेची टीका होय ना? तिच्या वाचनाचा परिणाम तुझ्या चित्तावर कोणता झाला? नारायण: ब्रह्म हेच एक सत्य आहे व जग हे मिथ्या आहे. त्या ब्रह्माची प्राप्ती सद्गुरु कृपेने होते, म्हणून गुरुसेवा करावी. इतर कर्मयोग वगैरे साधने निरुपयोगी आहेत असा माझा समज होऊन राहिला आहे. असा त्या दोघांचा संवाद झाल्यावर स्वामी विचार करू लागले की वेदेश्वरी या ग्रंथाच्या वाचनाने शब्दज्ञान झाल्यामुळे सर्वच मिथ्या, म्हणजे धर्म, कर्म, भक्ती वगैरे सर्वच मिथ्या असे वाटू लागल्यामुळे साधन सोडून ते शेवटी भ्रष्ट होतात. परंतु नारायणाच्या मनावर सर्वच मिथ्या असा भलताच परिणाम झाला नसून तो विचारी दिसतो. आपणास ब्रह्मज्ञान होऊन ते अनुभूतीने जाणता आले पाहिजे, यासाठी गुरुभक्तीने ते अनुभविता येईल असे तो म्हणतो. म्हणजे फक्त कर्ममार्गाचा त्याग करू पाहतो. तेव्हा हा लवकर दुरुस्त होईल आणि मग स्वामींनी त्यांना देहदुःख कसे सुखरूप करायचे हे सप्रयोग सांगून त्यांना आपल्या पदावर बसविले. याचा अर्थ एवढाच की शब्दज्ञानाची जरुरी असते, परंतु चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे हे लक्षात ठेवावे. यासाठी प्रखर वैराग्याची जरुरी आहे आणि वैराग्य नव्हे लेकुराच्या गोष्टी तेथे पाहिजे पोटी अनुताप. तो जर नसेल तर नुसत्या शब्दज्ञानाने लोकांना फसवता येते, परंतु हा मात्र हळूहळू कनककांता कीर्ती यांचे गर्तेत फसला जातो. यासाठी हरि उच्चाराची माहिती, त्याची